बोरदहेगाव मध्यम प्रकल्पातून बोर नदीत सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहात करंजगाव येथील एक शेतकरी बैलगाडी व गाय वाहून गेल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळच्या सुमारास घडली। या घटनेत बैल वाचले मात्र शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेनंतर करंजगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली। दरम्यान करंजगाव शिवारातील समृद्धी महामार्गाच्या बोर नदीवरील पुलाजवळ शेतकरी आढळून आला। तातडीने नागरिकांनी या शेतकऱ्यास वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यास तपासून मृत घोषित केले। भानुदास गंगाधर मगर वय 74 वर्षे, राहणार करंजगाव असे घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव आहे। या घटनेने प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने ही घटना घडली असून शेतकऱ्याच्या मृत्यूला प्रशासनच जबाबदार आहे। यामुळे प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे। दरम्यान प्रशासनाने पाणी सोडण्या अगोदरच काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता। पाणी पुन्हा का सोडताय? एका आदेशाच्या नावाखाली किती वेळेस बेकायदेशीर पाणी सोडाल, नासाडी कराल, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता। दरम्यान प्रशासनाकडून पाणी सोडल्यानंतर माहिती नसल्याने शेतकरी भानुदास मगर हे वाहून गेले असा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे। खरंच प्रशासनाला पाणी सोडण्याची गरज होती का? तसे आदेश होते का? पाणी सोडणे अगोदर नागरिकांना सूचना दिल्या होत्या का? असा प्रश्न तरी आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय।